नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. अमेरिकेतील मोठे शेठजी ट्रम्प व्हाईट हाऊसचे मालक आहेत. ते व्हाईट हाऊसचे मालक असले तरी जगातील सर्वच राष्ट्रांना टाईट करून किंवा राईट प्रसंगी फाईट करून आपली शेठगिरी दाखवून दादागिरी करत ट्रम्प यांनी केलेली ट्रम्पबाजी आजवर यशस्वी ठरली होती. ट्रम्प निवडून येताच कोणाला दाबा, कोणाला अमेरिकेच्या बाहेर काढा, कोणावर तरी ओरडा, कोणाला धमक्या द्या असा त्यांचा पवित्रा अगदी कालपर्यंत सुरू होता. काल ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊस मधील व्हाईट गादीवर कोट्याधीश ट्रम्प शेठ आणि साध्या स्वेटर मधील युक्रेनचे झेलेन्स्की यांची खडी गंमत चक्क पत्रकारांसमोर प्रदर्शित झाली. ट्रम्प शेठ यांच्या समोर मोठ्या राष्ट्रांचे बडे नेते होला हो करण्यासाठी तयार असतात. मागील निवडणुकीतील पराभवानंतर आता हे शेठजी आपण शांततावादी आहोत हे साऱ्या जगाला दाखवित आहेत. अर्थात ही शांतता वरवरची आहे, तेही साऱ्या जगाला माहीत आहे. अमेरिकेने युक्रेनला भली मोठी मदत दिली. त्याचा आकडा ट्रम्प यांच्या मते $375 दशलक्ष आहे. युक्रेनच्या झेलेन्स्की यांचे म्हणणे आहे की याच्या अर्धाही खर्च अमेरिकेने केलेला नाही. अमेरिकेचे उपाध्यक्ष वान्स यांनी झेलेन्स्कीवर आरोप केला आहे की तुम्ही अमेरिकेला धन्यवाद दिले नाहीत. यावर झेलेन्स्की यांनी सावध पवित्रा घेतला. मग ट्रम्प पुढे सरसावले आणि त्यांनी विदेशी नेते व पत्रकारांच्या समोर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बायडेन यांचा अपमानजनक उल्लेख केला. ट्रम्प यांना कसेही करून आपली दादागिरी दाखवून युक्रेनला केलेल्या मदतीची यावेळी परतफेड हवी होती. मात्र ट्रम्प शेठची चतुराई झेलेन्स्की यांनी ओळखली आणि पत्रकारांसमोरच अमेरिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांच्या दरम्यान उघड वादावादी झाले. यापूर्वी अमेरिकेत किंवा इतर कुठेही असा प्रकार घडलेला नाही. पण ट्रम्प शेठ म्हणजे ट्रम्प शेठच आहेत. आपण जे सांगू ते समोरच्याने ऐकलेच पाहिजे असा त्यांचा खाक्या असतो. पण हा सुदामा त्या नकली कृष्णासमोर काही झुकला नाही. अमेरिकेला युक्रेनमधील दुर्मिळ खनिजे हवी आहेत. युद्धातील मदतीच्या बदल्यात ती दुर्मिळ खनिजे हस्तगत करण्याचा परवाना त्यांना हवा होता. युरोपियन युनियनच्या प्रभावात येणाऱ्या खनिज संपत्तीमध्ये 34 पैकी 22 महत्वाची खनिजे युक्रेनमध्ये आहेत. त्यामध्ये युक्रेनच्या सीमावर्ती भागातील 40% युरेनियमच्या साठ्यावर रशियाने कब्जा केलेला आहे. इतर महत्वाच्या खनिजांमध्ये ग्राफाइट, लिथियम, टायटॅनियम यांच्यासारख्या अनेक अत्यंत महाग खनिजे युक्रेनच्या उदरात दडलेली आहेत. एखाद्या गरीब शेतकऱ्यावर असलेले कर्ज किंवा दिलेली मदत वसूल करण्यासाठी खाजगी सावकार किंवा बँका जसे जप्ती वॉरंट करून घेतात तसेच जप्ती वॉरंट तयार करून ट्रम्प शेठ या मुलाखतीसाठी बसले होते. वाद उत्पन्न झाल्यावर झेलेन्स्की म्हणाले की तुम्हाला शांती हवी असेल तर रशियाकडून आक्रमण करणार नाही असा करार करून घेतला पाहिजे. रशियाने यापूर्वीही अनेक करार मोडलेले आहेत. त्यावर ट्रम्प महाशय म्हणाले तुमच्यावर हे युद्ध थोपले म्हणजे लादले गेलेले नाही, म्हणून तुम्हाला त्याची कल्पना नाही आणि तुमची स्थिती फार चांगली नाही. तुम्ही युद्ध हरत आहात हे जगाला दिसते आहे. तुमच्यासाठी आम्हीच ट्रम्प कार्ड आहोत असेही ट्रम्प म्हणाले. त्यानंतर पुन्हा ट्रम्प भडकले. तुम्ही आता जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे नेत आहात असा आरोप त्यांनी झेलेन्स्की यांच्यावर केला. आम्ही तुम्हाला मदत केली तरी तुम्ही आमचा अनादर करता. यावर झेलेन्स्की यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले, ते म्हणजे आपण युद्धाबाबत फार मोठ्या आवाजात बोलत आहात असे ट्रम्प यांना म्हटले. यानंतर ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना बोलूच दिले नाही. ते उठून तडक आपल्या कार्यालयात गेले आणि झेलेन्स्की व्हाईट हाऊस मधून बाहेर पडले. ते बाहेर पडण्याआधी तुम्ही तात्काळ व्हाईट हाऊस सोडा असा निरोप झेलेन्स्की यांना दिला गेला. हा सगळा एकूण प्रकार पाहता झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांची दादागिरी खपवून घेतलेली नाही हा महत्वाचा भाग आहे. ट्रम्प जे म्हणतील ते मुकाट्याने मान्य करावे असा जो प्रकार ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून सातत्याने सुरू होता त्याचा बुरखा झेलेन्स्की यांनी तमाम जगातील पत्रकारांसमोर टराटरा फाडून टाकला आहे. व्हाईट हाऊस मधून निघाल्यावर झेलेन्स्की तात्काळ युरोपला पोहोचले आणि आज युरोपच्या 27 नेत्यांनी त्यांना समर्थन दिलेले आहे. आता एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे ट्रम्प युक्रेनला तर मदत करणारच नाहीत, त्यासोबतच ते इतर कोणालाही मदत करणार नाहीत हे या निमित्ताने स्पष्ट झालेले आहे. एकूणच युक्रेनच्या अध्यक्षांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना ज्या सावधगिरीने आणि संयमाने निरुत्तर केले त्याला आपण सर्वांनी प्रणाम केला पाहिजे.
आपला स्वाभिमान कायम ठेवून ट्रम्प शेट यांच्या अभिमानाला पादाक्रांत करणाऱ्या युक्रेनच्या झेलेन्स्की यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.